नमस्कार. गुड मॉर्निंग. आज सुद्धा आपण काल ऐकल्या ना तशा कविता ऐकणार आहोत. काल कविता ऐकताना मजा आली ना आपल्याला. ती लाल टांग्याची कविता, त्यानंतर उडणाऱ्या हत्तीची कविता, अशाच काही आजच्याही कविता आहेत. आणि आजच्या कविता तर अफाट कविता आहेत. आणि आज ह्या कविता म्हणण्यासाठी फक्त मी एकटाच नाहीये, तर माझ्यासोबत आपले काही मित्र पण आहेत. म्हणजे छोटीशी आद्या आहे, त्यानंतर रिद्धी आणि तिची बहीण आहे, त्यानंतर आपली श्रेया आहे. असे भरपूर आपले मित्र आहेत. हा, तर या सगळ्यांसोबत आपण आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. आजची पहिली कविता ही एकदम अफाट कविता आहे. आणि ही कविता लिहिली आहे मंगेश पाडगावकर यांनी. अफाट कविता. कवितेचं नावच आहे अफाटराव. अफाटराव, अफाटराव, आमचं नाव अफाटराव. अफाटराव, अफाटराव, माझं नाव अफाटराव. आता हा अफाट कसा आहे बघा. गाढवावरती बसून सुद्धा घोड्याला मी माग टाकतो. गाढवावरती बसून सुद्धा घोड्याला मी माग टाकतो. मला बघून डोंगर सुद्धा भिवून चक्क खाली वाकतो. मला बघून डोंगर सुद्धा भिवून चक्क खाली वाकतो. मी दिसताच पुस्तकातलं गणित उत्तर विसरतो. मी दिसताच पुस्तकातलं गणित उत्तर विसरतं. आकाश माझ्या पायाखाली गोणपाट होऊन पसरतं. आकाश माझ्या पायाखाली गोणपाट होऊन पसरतं. मी गाणं म्हणू लागताच, मी गाणं म्हणू लागताच माणसं भिवून पळू लागतात. मी गाणं म्हणू लागताच माणसं भिवून पळू लागतात. एक जबरी ताण घेताच पानं रडत गळू लागतात. एक जबरी ताण घेताच पानं रडत गळू लागतात. एका वेळी 100 लाडू. तुम्ही किती खाता? 4, 5, मी 100. एका वेळी 100 लाडू, कमी बिमी बात नाही. एका वेळी 100 लाडू, कमी बिमी बात नाही. बाबांनाही घाम फुटतो, दुसरं काही खात नाही. बाबांनाही घाम फुटतो, दुसरं काही खात नाही. एकदा एका राक्षसाशी मी केले 2 हात. एकदा एका राक्षसाशी मी केले 2 हात. दणादण ठोसे दिले, कमरेत घातली 1 लाथ. दणादण ठोसे दिले, कमरेत घातली 1 लाथ. तेव्हापासून मास्तर माझी परीक्षा घेतच नाहीत. तेव्हापासून मास्तर माझी परीक्षा घेतच नाहीत. तरी सुद्धा 100 कमी मार्क देत नाहीत. तरी सुद्धा 100 कमी मार्क देत नाहीत. अफाटराव, अफाटराव, माझं नाव अफाटराव. ही होती अफाट कविता. आता आपण ना एखादी शाळेची कविता ऐकूया. खूप दिवस आपल्याला शाळेच्या आठवण येत असेल ना. आता शाळेची कविता ऐकू. आपल्यापैकी काही जण इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, तर काही जण मराठी मीडियम मध्ये शिकतात. तर ही अशीच एका इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्या पिंकीची आणि मराठी मीडियम मध्ये शिकणाऱ्या मुलाची अशी एक कविता आहे. ही कविता सुद्धा मंगेश पाडगावकर यांचीच आहे. बघा, या कवितेतला मुलगा म्हणतोय, पिंकी पिंकी इंग्लिश शाळेत जाते. पिंकी इंग्लिश शाळेत जाते, मी तिला फार भितो. पिंकी इंग्लिश शाळेत जाते, मी तिला फार भितो. ती वॉटर ड्रिंक करते. ती वॉटर ड्रिंक करते, मी आपला पाणी पितो. जाडे जाडे इंग्लिश शब्द, जाडे जाडे इंग्लिश शब्द तिच्या तोंडात उठ सूट. माझ्या पायात साधी चप्पल, माझ्या पायात साधी चप्पल, तिच्या पायात छान बूट. एकदा ती म्हणाली, केक या शब्दाला मराठी शब्द कुठला? तुम्हाला माहितीये? केक या शब्दाला मराठी शब्द कुठला? आता गप्प बसलास ना, बघ तुला घाम फुटला. मलाही माहित नव्हता हो. ती म्हणाली, आता गप्प बसलास ना, बघ तुला घाम फुटला. तर मराठीच्या प्रेमामुळे गप्प मला बसवेना. मराठीच्या प्रेमामुळे गप्प मला बसवेना.
इंग्रजीची तिची ऐट मुळीच मला ऐकवेना. मी तिला ताडकन म्हटले. आता मी काय म्हटले ऐका. मी तिला ताडकन म्हटले वरण भात आणि पिठले. मी तिला ताडकन म्हटले वरण भात आणि पिठले. यांना तुझ्या इंग्रजीत सांग बर शब्द कुठले. सांग ना. वरण भात आणि पिठले यांना तुझ्या इंग्रजीत सांग बर शब्द कुठले. हे ऐकून पिंकी गप्प. हे ऐकून पिंकी गप्प. तिला काही सुचेना. हे ऐकून पिंकी गप्प. तिला काही सुचेना. इंग्रजीत पिठले खाईल असा शब्द मिळेना. आता पिंकी घरी गुपचूप मराठीत पिठले खाते. आता पिंकी घरी गुपचूप मराठीत पिठले खाते. आणि वरण भातावर मराठीतच लिंबू पिळते. आणि वरण भातावर मराठीतच लिंबू पिळते. पिंकी इंग्लिश शाळेत जाते. मी तिला फार भितो. ती वॉटर ड्रिंक करते. मी आपला पाणी पितो. ही होती पिंकी नावाची कविता. आता आमच्या ना तळेगावामध्ये ना एक आजी होत्या बरं का. त्या आजींचं नाव होतं शीला आजी. सौ शीला जोशी. या आजींनी आपल्यासाठी ना अशा छान छान कविता लिहून ठेवल्यात. बालगीतं लिहून ठेवली आहेत. तर त्यांनीच लिहिलेली एक पक्ष्यांची शाळा नावाची कविता आहे. आपली कशी शाळा असते. आपल्या शाळेमध्ये कसे हेडमास्टर असतात, शिक्षक असतात, परत प्रत्येक शिक्षकाचे तास असतात. तसं या पक्ष्यांच्या शाळेत पण आहे. ऐकूया चला. आंब्याच्या झाडावर भरली पक्ष्यांची शाळा. आंब्याच्या झाडावर भरली पक्ष्यांची शाळा. आजूबाजूचे सारे पक्षी झाले तिथे गोळा. आजूबाजूचे सारे पक्षी झाले तिथे गोळा. तुम्हाला गंमत माहितीये का. सध्या लॉकडाऊनमुळे आपण म्हणजे माणसं सगळे घरामध्ये अडकलोय की नाही. सध्या जर सकाळी उठून तुम्ही बाहेर पाहिलं ना तर एखाद्या झाडावर आणि खास करून जर का त्या आंब्याचंच झाड असेल ना आणि त्याला छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या असतील ना तर अशी पक्ष्यांची शाळा तिथे भरलेली तुम्हाला दिसेल. आंब्याच्या झाडावर भरली पक्ष्यांची शाळा. आंब्याच्या झाडावर भरली पक्ष्यांची शाळा. आजूबाजूचे सारे पक्षी झाले तिथे गोळा. आजूबाजूचे सारे पक्षी झाले तिथे गोळा. गरुड झाला मुख्याध्यापक. गरुड झाला मुख्याध्यापक तो बसला वरती. गरुड झाला मुख्याध्यापक तो बसला वरती. बाकी सगळे शिक्षक पक्षी उभे त्याच्या भोवती. बाकी सगळे शिक्षक पक्षी उभे त्याच्या भोवती. गुटुरगुंग गुटुरगुंग. गुटुरगुंग गुटुरगुंग कबूतर म्हणाले सावधान. गुटुरगुंग गुटुरगुंग कबूतर म्हणाले सावधान. इकडे लक्ष द्या तुम्ही ताठ करा मान. इकडे लक्ष द्या तुम्ही ताठ करा मान. मोराने घेतला नाचाचा तास. मोराने घेतला नाचाचा तास. थुई 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 थुई. मोराने घेतला नाचाचा तास. थुई 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 थुई. लांडोर म्हणाली लाजत लाजत मी नाही नाचत बाई. लांडोर म्हणाली नाचत नाचत मी नाही नाचत बाई. पोपटाने शिकवली कविता. पोपटाने शिकवली कविता. कावळ्याने घेतले पाढे. पोपटाने शिकवली कविता. कावळ्याने घेतले पाढे. चिमणी म्हणाली चिवचिव चिवचिव काय करायचं पुढे. चिमणी म्हणाली चिवचिव चिवचिव काय करायचं पुढे. इतक्यात धडाडधूम ढग वाजले वारा सुटला गार. धडाडधूम ढग वाजले वारा सुटला गार. शाळा सुटली समजून सारे झाले पसार. शाळा सुटली समजून सारे झाले पसार. ही होती शीला आजीने लिहिलेली पक्ष्यांची शाळा ही कविता. आता आपण आपल्या इतर मित्रांकडनं काही कविता ऐकूया. त्याही कविता अशाच भन्नाट आहेत. बर रोज कसं मी सांगत असतो की तुम्ही चित्र काढा. आजपासून ना इथून पुढच्या सगळ्या भागांमध्ये आपण जे काही ऐकू ते ऐकल्यावर आपल्याला जे काही करावं असं वाटेल ना ते आपण करूया. म्हणजे कोणाला क्राफ्ट करावं असं वाटत असेल तर क्राफ्ट करूया. चित्र काढायचं तर चित्र काढूया.
पपेट्स बनवायचे असतील तर पपेट्स बनवूया. बाय द वे, तुम्हाला सुद्धा अशा छान छान कविता गाणी येतात का? ते येत असतील तर त्याचा एक झकास व्हिडिओ बनवा आणि तो मला पाठवा. चला तर मग आजच्या भागात आपण आपल्या इतर मित्रांच्या कविता ऐकूया आणि आपली शेवटची रिद्धीची कविता ऐकून आपला आजचा भाग संपेल. बाय द वे, ह्या अशाच छान छान कवितांचा एक कार्यक्रम मी आणि आपले काही ताईदादा करत असतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे विंदोबाच्या राज्यात. विंदा आजोबा म्हणजे विंदा करंदीकर ह्यांनी लिहिलेल्या बालकवितांचा तो कार्यक्रम आहे. तुम्हाला हा कार्यक्रम पाहावासा वाटतो का? बघावासा वाटतो का? त्याचे प्रयोग तुमच्या इथे लावावेसे वाटतात का? मग मला नक्की फोन करा. चला तर आपण आपल्या इतर मित्रांच्या कविता ऐकायला सुरुवात करूया. 1 2 साडे माडे 3. नमस्कार, माझे नाव श्रेया हर्षल भंडारी. माझ्या कवितेचं नाव आहे भाजी घ्या ओ भाजी. भाजी घ्या ओ भाजी, ताजी ताजी भाजी, चवळी कवळी कवळी, लिंबे आंबट पिवळी, पालक शेपू मेथीची, जुडी हिरव्या पातीची, मिरची तिखट मोठी, आणली चवी सारखी, मुळा गाजर कांदा, आणला की हो दादा, वांगी आणि टमाटे, पराठ्याला बटाटे, काकडी आणि कोथिंबीर, छान होते कोशिंबीर. माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा, कधी कधी माझी बोटे हरिण पण होतात, इकडून पप्पी घेतात बाई इकडून पप्पी घेतात. माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा, कधी कधी माझी बोटे फुलपाखरू पण होतात, इकडून उडी मारतात बाई तिकडून उडी मारतात. माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा, माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा, कधी कधी माझी बोटे मोर पण होतात, पिसारा फुलून थुई थुई नाचतात, पिसारा फुलून थुई थुई नाचतात. माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा, माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा, कधी कधी माझी बोटे टपल्या पण मारतात, इकडून टपली मारतात बाई तिकडून टपली मारतात, इकडून टपली मारतात बाई तिकडून टपली मारतात. माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा, माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा. ही माझी छोटी बहीण रितिशा आणि हा माझा छोटा भाऊ रेयांश. आज आम्ही एक गोष्टीतलं गाणं बोलणार आहे. ह्यात एक कुत्रं म्हणजे छोटं कुत्रं पप्पी मांजराशी बोलतंय. त्या गोष्टीचं नाव आहे वाघाची मावशी. चालू करायचं. 1 2 3. वाघाची मावशी ए मनी मावशी, वाघाला आणला ग घरी एके दिवशी, तुझं की नाही बाळा काहीतरीच बाई, वाघ काही इथे या गावात राहत नाही, मग कुठे? लांब लांबच्या तिथे. तिथे म्हणजे कुठे? लांब लांबच्या जंगलात. जंगलात जायची तुला वाटते का ग भीती? छे रे बाळा आता मी थकले आहे किती. उंदीर मामा दिसला जातेस कशी परत, तू लहान आहेस बाळा तुला अजून नाही कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी. म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी. शर्थ झाली बाई तुला खोटं वाटतं का रे? वाघाची आई माझी बहीण आहे बरे, भेटायला तिला तू का नाही जात? जंगल आहे दाट तिथे सापडत नाही वाघ. अंधार म्हणतो मी, त्यात जरा अलीकडे दिसतं मला कमी. बरं का रे बाळा जंगलातल्या वाघोबाची सुरू असेल शाळा, सुट्टी लागली ना की आणेन हो मी घरी. नसत्या उठा ठेवी मेल्या काय बाई तरी, नसत्या उठा ठेवी मेल्या काय बाई तरी. संपलं गाणं. चल नाही ते बोलायचं. घरातल्यांची गट्टी कोरोनाशी कट्टी. बाय बाय. बाय बाय.